तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो पोलीस भरतीविषयी अपडेट आली की सर्वात अगोदर आपल्या चॅनलला दाखवत असतो। त्याचप्रमाणे आणखी एक जिल्ह्याची तात्पुरती निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आली आहे। प्रत्येक कॅटेगरीनुसार कशा प्रकारे कट ऑफ गेले ते देखील आपण पाहणार आहोत। ही संपूर्ण जी माहिती आहे मित्रांनो ती आहे अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाईसाठी तुमची भरती प्रक्रिया झाली होती त्यांची तात्पुरती निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आली। यामध्ये पाहू शकता तुमची एकूण मैदानी चाचणीचे गुण, लेखी परीक्षा गुण तसेच एनसीसी मध्ये ज्यांचे प्रमाणपत्र आहे त्यांच्यासाठी दिलेले 5 गुण असे एकत्रित मिळून तुमची तात्पुरती यादी आणि प्रत्यक्ष यादी आणि निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आता प्रत्येक कॅटेगरीनुसार कशा प्रकारे कट ऑफ गेलेला आहे त्यामध्ये कट ऑफ दिलेला आहे। यामध्ये जी पहिली जी कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरीचं कट ऑफ पाहू शकता जनरलसाठी 125 मार्कांचं गेलेलं आहे। त्यानंतर ओपन कॅटेगरीमध्ये ज्या महिला उमेदवार आहेत त्यांचं 117 मार्कांचं कट ऑफ गेलेलं आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये जे स्पोर्ट कोटेचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 114 गुणांचं कट ऑफ गेलेलं आहे। त्यानंतर प्रोजेक्ट अप्लिकेटसाठी 116 मार्कांचं कट ऑफ गेलेलं आहे। त्यानंतर अर्थक्विक अप्लिकेटसाठी एकूण 109 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे। एक सर्व्हिसमॅन उमेदवारासाठी 101 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे आणि पोलीस पाल्य आहे त्यांच्यासाठी 107 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे आणि होमगार्डसाठी 115 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे ओपन कॅटेगरीमध्ये। त्यानंतर पुढची कॅटेगरी पाहू शकता एससी कॅटेगरीमध्ये जनरलसाठी तुमचं 117 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे। त्यानंतर ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 110 गुणांचं कट ऑफ गेलं आहे आणि स्पोर्ट कोट्यामध्ये एससी कॅटेगरीमध्ये स्पोर्ट कोट्याचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 113 गुणांचं कट ऑफ गेलं आहे आणि जे प्रोजेक्ट अप्लिकेट म्हणजे भूकंपग्रस्त आहे त्यांच्यासाठी 114 गुणांचं कट ऑफ गेलं आहे एससी कॅटेगरीमध्ये। त्यानंतर पाहू शकता अर्थक्विकसाठी 95 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे। एक सर्व्हिसमॅन उमेदवारांसाठी 93 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे। पोलीस पाल्यांसाठी 83 गुणांचं कट ऑफ गेलं आहे एससी कॅटेगरीमध्ये आणि होमगार्डसाठी 107 गुणांचं कट ऑफ गेलं आहे एससी कॅटेगरीमध्ये। त्यानंतरची पुढची कॅटेगरी पाहू शकता एसटी कॅटेगरी। एसटी कॅटेगरीमध्ये तुमचं जे जनरल कट ऑफ गेलं मित्रांनो 112 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे। ज्या महिला उमेदवार आहेत एससी कॅटेगरीमध्ये त्यांच्यासाठी 104 गुणांचं कट ऑफ गेलं आहे। स्पोर्ट कोटा उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 99 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे। प्रोजेक्ट अप्लिकेटसाठी 105 गुणांचं कट ऑफ गेलेलं आहे एस टी कॅटेगरीमध्ये। त्यानंतर होमगार्डसाठी 93 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे एस टी कॅटेगरीमध्ये। त्यानंतर VJA कॅटेगरी पाहू शकता VJA कॅटेगरीसाठी 124 गुणांचं कट ऑफ गेलं आहे जनरलसाठी आणि ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 112 गुणांचं कट ऑफ गेलं आहे VJA कॅटेगरीमध्ये। त्यानंतर पाहू शकता जी पुढची जी कॅटेगरी आहे मित्रांनो त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTB कॅटेगरी बी कॅटेगरी आहे त्यांचं कट ऑफ गेलं आहे मित्रांनो 124 मार्कांचं गेलं आहे जनरलचं। त्यानंतर ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 111 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे आणि जे एक सर्व्हिसमॅन आहेत एक NTB कॅटेगरीमध्ये त्यांच्यासाठी 91 मार्कांचं कट ऑफ गेलेलं आहे। त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे NTC कॅटेगरीसाठी पाहू शकता एकूण 124 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे। त्यानंतर महिला उमेदवारासाठी 113 गुणांचं कट ऑफ गेलं आहे आणि जे एक सर्व्हिसमॅन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकूण 97 मार्कांचं कट ऑफ गेलेलं आहे NTC कॅटेगरीमध्ये। त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे NTD साठी पाहू शकता एकूण 117 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे NTD कॅटेगरीमध्ये। ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी 115 गुणांचं कट ऑफ गेलं आहे आणि जे एक सर्व्हिसमॅन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकूण 98 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे NTD कॅटेगरीमध्ये। त्यानंतर पाहू शकता SBC कॅटेगरीमध्ये पाहू शकता यामध्ये 122 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे। त्यानंतर ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 108 गुणांचं कट ऑफ गेलं आहे आणि जे एक सर्व्हिसमॅन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 94 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे SBC कॅटेगरीमध्ये। त्यानंतर पाहू शकता जी OBC कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 122 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे जनरलसाठी। ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 111 गुणांचं कट ऑफ गेलेलं आहे OBC कॅटेगरीमध्ये आणि जे स्पोर्ट कोट्यामध्ये त्यांच्यासाठी 108 गुणांचं कट ऑफ गेलं आहे आणि जे प्रोजेक्ट अप्लिकेट आहे त्यांच्यासाठी 109 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे। जे अर्थक्विक अप्लिकेट आहे त्यांच्यासाठी 75 गुणांचं कट ऑफ गेलेलं आहे। जे एक सर्व्हिसमॅन उमेदवार आहे त्यांच्यासाठी 95 गुणांचं कट ऑफ गेलं आहे आणि जे पोलीस पाल्य आहे त्यांच्यासाठी 94 गुणांचं कट ऑफ गेलं आहे OBC कॅटेगरीमध्ये आणि होमगार्डसाठी एकूण 112 मार्कांचं कट ऑफ गेलेलं आहे OBC कॅटेगरीमध्ये। त्यानंतरची पुढची कॅटेगरी आहे SCBC साठी पाहू शकता यामध्ये तुमचं जनरलसाठी 116 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे। ज्या महिला उमेदवार आहेत SCBC मध्ये 106 गुणांचं कट ऑफ गेलं आहे। जे स्पोर्ट कोट्याचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 106 गुणांचं कट ऑफ गेले। होमगार्डसाठी 104 मार्कांचं कट ऑफ गेले SCBC कॅटेगरीमध्ये। EWS साठी पाहू शकता एकूण 115 मार्कांचं कट ऑफ गेले। ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 86 मार्कांचं कट ऑफ गेलेलं आहे। ज्या स्पोर्ट कोट्यामध्ये त्यांच्यासाठी एकूण 85 मार्कांचं कट ऑफ गेलेलं आहे आणि प्रोजेक्ट अप्लिकेटसाठी 99 मार्कांचं आणि जे होमगार्ड आहेत एकूण 110 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे आणि एक सर्व्हिसमॅन 189 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे EWS कॅटेगरीमध्ये। एकदम सोप्या भाषेमध्ये आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ सांगितलेलं आहे मित्रांनो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला ऑल करून ठेवा ज्यामुळे पोलीस भरती संदर्भात कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील। यापूर्वीचे जेवढे काही पेपरचं विश्लेषण झाले ते देखील तुम्हाला चॅनलवर पाहता येणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद मित्रांनो।